नांदेडमधून एका रॅलीतून पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ आणि फडणवीसांवर निशाणा साधलाय। मराठा आंदोलक जरांगे पाटलांची जनजागृती शांतता यात्रा आता नांदेडमध्ये दाखल झाली आहे। नांदेडमध्ये जरांगेंचं अगदी जंगी स्वागत करण्यात आलं। ठिकठिकाणी जरांगेंच्या स्वागतासाठी मराठा बांधवांनी अगदी जय्यत तयारी केली होती। त्याचं उत्स्फूर्त स्वागत केले। जेसीबीतून फुलांचा वर्षाव जरांगेंवर करण्यात आलाय। बघा नांदेडमधील ही दृश्य बघतोय आपण। हिंगोली परभणी नंतर आता जरांगे नांदेडमध्ये दाखल झालेले आहेत। जेसीबी मधून जरांगेंवर पुष्पवृष्टी होते आणि त्या सगळ्यांना अभिवादन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना या गाडीच्या टपावर अनेकदा उभं राहावं लागतंय। लोकांना जरांगेंचं ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलेले। जसे हिंगोलीमध्ये परभणीमध्ये उत्स्फूर्त त्यांच्या सभेला प्रतिसाद मिळाला होता, तसंच आता नांदेडमध्ये देखील आपल्याला चित्र दिसतंय। जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा आज तिसरा दिवस आहे। हिंगोली परभणी प्रचंड अलोट अशी मराठ्यांची गर्दी होती आणि त्या गर्दीचा रेकॉर्ड आता नांदेड शहरामध्ये मोडलेला दिसतो आहे। लाखोंच्या संख्येने मराठे नांदेड शहरात उतरलेले आहेत आणि त्या सगळ्यांना अभिवादन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना या गाडीच्या टपावर अनेकदा उभं राहावं लागतंय। लोकांना नमस्कार करावा लागतोय। नांदेड शहरातले मुख्य रस्ते पूर्णतः ब्लॉक झालेले आहेत। आपल्यासोबत स्वतः पाटील आहेत। पाटील, तुम्ही आज नांदेड ब्लॉक केलं, आक्रोशाने ब्लॉक केलं। माझ्या मायबाप मराठ्यांना वाटतं आपण भोगलं ते समाजाच्या वाट्याला नाही येऊ द्यायचं, लेकराच्या नातवाच्या वाट्याला नाही येऊ द्यायचं। आमच्या वृद्धांपासून तरुण सगळा खवळून उठलाय आणि छगन भुजबळला सरकारनं पाठबळ दिलंय, आशीर्वाद दिलाय आणि त्याने आमच्या विरोधात राजकारणाच्या फायद्यासाठी लोक पेरलेत, मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात पेरलेत। आमच्या कुंदू नोंदी ओरिजिनल असून त्या रद्द व्हाव्यात म्हणून छगन भुजबळची मागणी आहे।